एक गोष्ट मला रिअलाईज झाली ती म्हणजे माझे मिस्टर माझं ऐकतात. हा माझा छोटा दीर आहे आणि त्याला गाडी शिकायची होती, तर तो मला म्हणत होता, प्लीज वहिनी सांग ना भाऊला मला गाडी शिकवायला. आणि माझ्या भावाचंही काही काम असलं तर तो मला म्हणतो, प्लीज सांग ना भाऊजीला माझं काम करायला. आणि माझे 2 भाचे आहेत, तेही त्यांचंही काही काम असलं त्यांच्या मामाकडे तर ते मला सांगतात, मामी सांग ना प्लीज मामाला आमचं काम करायला. तर मला आज कळलं की ते माझं ऐकतात फक्त. त्यानं रात्री माझा भाऊ आला होता. मामा आल्यावर अशी माझी मुली खुश असतात. ते आले का, तो आला का त्याला लगेच आडवे पळत गेले आणि त्यानं काय खाऊ आणलाय तो घेतला. आणि आमचा हे माझी सख्खी आत्या असल्यामुळे मग त्यांचाही नातं त्यांच्या आत्यासोबत असल्यामुळे ते सगळेच आत्यासोबत खूप फ्रीली आहेत. आणि जो मामानं खाऊ आणलाय तो खाऊन मुलं खूप आनंदी होती आणि मामासोबत ते रात्रभर त्यांचं चालूच होतं खेळायचं. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी आमच्या आत्यांचा भाऊ आला होता. हो, आत्याचा मावस भाऊ आहे. आणि आता कुठली अशी नाती आहेत त्यांच्यात आंब्याचा सीझन आहे म्हणून ते स्वतःच्या बहिणीसाठी आंबे आणि जांभळं घेऊन आले आहेत. आता आजकाल अशी नाती भेटतच नाहीत बघायला. सख्खे कोणी विचारत नाही कुणाला, पण हे ह्यांचं नातं अजून टिकून आहे. मग आत्या भाऊ आलाय म्हणून त्यांच्यासाठी त्यांना बाजारी आमटी आवडते म्हणून मला बाजारी आमटी करायला आणि आत्याने भाकरी केल्या. आणि सगळेजण जेवल्यानंतर जेवण केल्यानंतर ते जेव्हा निघाले तेव्हा ते आत्याला म्हणत होते, तू ये ना माझ्याकडे 4-5 दिवस राहायला, निवांत राहशील. मग माझा भाऊ त्यांच्यासोबत जाणार होता, तो स्टँडवर त्यानं जाणार होता त्यांच्यासोबत. तर त्याला मी हातात धागा बांधला आणि तो आत्याच्या आत्याच्या पाया पडतोय आणि त्याचं लग्न हो असा आशीर्वाद मागतोय आत्याकडे. मग तोही निघाला. आणि हे सगळेजण निघाल्यानंतर पाहुणे आमचं चाललं होतं की आता चला आपण पोहायला जाऊया, अशी आमची चर्चा चालू होती.